नमस्कार सर्वांना, मी अर्चना मनाली फॅशन लेडीज टेलरमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आजपासून पुन्हा एकदा मी व्हिडिओला सुरुवात केली आहे। हा ब्लाउज पीस आहे, यावर आधीपासून डिझाइन बनवलेली आहे। आपल्याला ही डिझाइन लक्षात घेऊन ब्लाउज शिवायचा आहे। गळा उंची 3 आहे, गळा जो आहे ते 3 आहे, गळा उंची 7 आहे। जेवढा आहे तेवढाच घेतला आहे। फक्त मागच्या बाजूला डिझाइन आणि कापड संपल्यावर आपल्याला 2 ते 2.5 इंच कापड कमी पडते। इथे आपल्याला जॉइंट लावावे लागणार आहे। तर इथे आपल्याला जॉइंट लावावे लागणार आहे, बघू शकता तुम्ही। स्लीव्स पण आपल्याला कटिंग करताना डिझाइन मधोमध ठेवून कटिंग करायची आहे। आजूबाजूला कापड कमी पडले तर आपण ते नंतर आपल्याला ते लावता येते, पण डिझाइन जर वाकडी क्रॉसमध्ये गेली तर पूर्ण ब्लाउज आपला बिघडतो। सेम मागच्या बाजूने पण तेच आहे। ब्लाउज पीस आणि अस्तर सेंटरमध्ये पिन लावून शिवून घ्यायचा आहे। ते इथे जेवढं कापड कमी पडते या दोन्ही बाजूने मी 2 ते 2.5 इंचाची जी पट्टी आहे ते इथे मी शिवून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। नंतर मी इथे ब्लाउज पीसचा सरळ भाग आणि अस्तर त्याच्यावर ठेवून मी इथे आधी गळ्याला पूर्ण गोल शिलाई मारून घेतलेली आहे। खालच्या बाजूने पण शिलाई मारले आणि नंतर मी याला पलटी करून घेते ब्लाउजला। तर तुम्ही आता बघू शकता मी पलटी करून घेतलेला आहे। आपली डिझाइन ही अगदी व्यवस्थित आणि बरोबर मधोमध अशी आलेली आहे आणि जी साइडने आपण कापड लावले आहे ते फिटिंगमध्ये जाणार आहे। तर अशा प्रकारे मी हा ब्लाउज रेडी केलेला आहे। तुम्ही देखील अशा प्रकारे तुमचा ब्लाउज रेडी करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।